भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने आपल्या छोट्या सख्या भावाला जगीत संपवलं. हो, ही सत्य घटना आहे. घटना सांगण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा. ही घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यातील वरवली या गावात. वरवली एक छोटंसं गाव जिथे साधी आणि प्रेमळ घर होती. त्यापैकी एक घर होत समीक्षा पाटील आणि तिचा भाऊ वीर पाटील यांचं. या घराची परिस्थिती वेगळीच होती. आई वडिलांचा अपघात झाला त्या दिवशी सगळं बदलून गेलं. एके दिवशी दुपारी गावात बातमी आली, समीक्षेचे आई वडील अपघातात गेले. क्षणभर कुणालाच विश्वास बसला नाही. संपूर्ण गाव शोकात बुडालं. समीक्षा आणि तिचा लहान भाऊ दोघंही अजून लहान होते. आई रोज सकाळी अंगण झाडून घरातला देवाचा दिवा लावत असे आणि बाबा शेतात काम करून संध्याकाळी हसत खेळत परत यायचे. पण त्या एका भीषण अपघाताने त्यांच्या हसण्याचा आवाज कायमचा थांबवला. त्या रात्री समीक्षा आपल्या भावाला घट्ट मिठी मारून रडत बसली होती. डोळ्यांतील पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. आई बाबा परत येतील का असा निरागस प्रश्न तिचा भाऊ विचारत होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर समीक्षेकडे नव्हतं. त्या दिवसानंतर घरातली सगळी जबाबदारी समीक्षेवर आली. तीच आता आई, तीच बहीण, तीच आधार होती त्या लहान भावासाठी. शाळा, काम, घर सगळं एकटीने सांभाळायचं ठरवलं तिनं. लोक म्हणायचे, ही मुलगी तर देवदूत आहे, एवढ्या लहान वयात एवढी जबाबदारी घेतली. ती गावातील लोकांच्या घरी धुनी भांडी करायला लागली. जी एकेकाळी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलं होतं ती आज भावासाठी गावातील लोकांच्या घरी धुनी भांडी करत होती. पण धुनी भांडी करून ही तिला पुरेसे पैसे मिळत नव्हते. भावाचं शिक्षण, घरातील राशन या सगळ्याला काम करून मिळालेले पैसे पुरेसे नव्हते. त्यामुळे त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. कधी कधी घरात पुरेस अन्न नसे, पण समीक्षा आपल्या भावाला असेल ते खायला द्यायचे आणि स्वतः उपाशी राहायची. असेच दिवस जात होते. मोठी बहीण रोजच्या धावपळीत आपलं घर सांभाळीत होती. स्वयंपाक, कपडे धुवून भावाला शाळेत जाण्यासाठी तयार करणं सगळं काही स्वतःनं करीत होती. काळ जसजसा पुढे जात होता तसतशी समीक्षा आतून तुटत चालली होती. रोजच्या संघर्षानं तिच्या मनातील स्वप्न हळूहळू मरत गेली. भावाच्या शिक्षणासाठी तिनं आपलं सगळं दिलं, पण जग तिला रोज टोचत होतं. गावातल्या काही लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली. हिचं लग्न कधी होणार, इतकी तरुण मुलगी एकटी राहते. या बोलांनी समीक्षेचा आत्मसन्मान तुटत होता. एका दिवशी गावात एक तरुण आला, नाव राहुल. राहुल गावात एका बांधकाम प्रकल्पावर काम करत होता. तो रोज समीक्षेशी बोलायचा, तिच्या भावाला शाळेत सोडायचा. हळूहळू समीक्षेला वाटू लागलं की या जगात अजूनही कुणीतरी आहे जो तिला समजतो. राहुल तिच्यासाठी आशेचा किरण बनला. पण राहुलच्या नात्यात सच्चेपणा होता. तो तिच्या परिस्थितीचा फायदा घेत होता. गावात अफवा पसरल्या, समीक्षा आणि राहुलचं काहीतरी चालू आहे. या बोलांनी तिच्या लहान भावावरही परिणाम झाला. तो शाळेत लोकांपासून लपून राहू लागला. एका दिवशी त्याने रडत समीक्षेला विचारलं, ताई, लोक असं का बोलतात तुझ्याबद्दल? समीक्षेचं हृदय हललं. ती काही बोलू शकली नाही. त्या दिवसानंतर तिनं राहुलशी बोलणं बंद केलं. पण राहुलला तिचं दूर जाणं सहन झालं नाही. त्याने धमकी दिली, जर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी सगळ्या गावासमोर तुझं नाव खराब करीन. समीक्षा घाबरली. ती आता जगण्यापेक्षा मरणाला जवळ मानत होती. भाऊबीजेचा दिवस आला होता. गावात सगळीकडे सणाची तयारी सुरू होती. पण समीक्षाच्या मनात कलोख होती. ती विचार करत होती, मी ज्या भावासाठी सगळं केलं त्याचं आयुष्य माझ्यामुळे खराब होणार का? त्या दिवशी ती सकाळी लवकर उठली. घरात साफसफाई केली, देवाला नमस्कार केला. त्यानंतर भावासाठी आवडता फराळ केला. चकली, लाडू, करंजी. भाऊ आनंदाने म्हणाला, ताई, आज तर तू आईसारखं सगळं केलंस. समीक्षा हसली, पण तिचं हसू खोटं होतं. तिने फराळाच्या ताटात विष टाकलं होतं, स्वतःसाठी आणि भावासाठी. त्या दिवशी वीरच्या हातात एक छोटंसं गिफ्ट होतं, जुनं पण स्वच्छ रुमाल. ताई, माझ्याकडे पैसे नाहीत, पण हा रुमाल तुला हवा होता ना? बघ, मी धुवून आणलाय. समीक्षेच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलका हसली आणि म्हणाली, माझा भाऊ जगातला सगळ्यात मोठा राजा आहे. मला काहीच नको रे आता. भाऊ फराळाच्या ताटाकडे पाहत म्हणाला, ताई, आधी तू खा, मग मी खातो. ती म्हणाली, नको रे, आधी तूच खा. आज भाऊबीज आहे ना, आधी माझ्या भावाने गोड खावं. त्या क्षणी तिच्या हातातलं ताट थरथरत होतं. मनात विचार चालले होते, हे योग्य आहे का? पण उद्या जर राहुलनं काही केलं तर माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. डोळ्यांतून पाणी गळत होतं, पण ओठांवर हसू होतं. भावाने एक लाडू तोंडात टाकला आणि म्हणाला, ताई, तू पण खा ना. समीक्षेने थरथरणाऱ्या हातांनी तोच लाडू आपल्या तोंडात टाकला. क्षणभर सर्व शांत झालं. घरात फक्त देवळातील दिव्याचा मिळमिळता प्रकाश होता. थोड्या वेळाने भावाला काहीतरी जाणवलं. तो छातीत हात ठेवून जमिनीवर कोसळला. ताई, काय होतंय मला? तो घाबरून ओरडला.
समीक्षा धावत त्याच्याकडे गेली, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ताई नाही रे, जो सगळं संपलं आता. भाऊ तडफडत होता, श्वास धपापत होता. ताई, मला शाळेला जायचं होतं, तू माझा डबा भरलास का? समीक्षेचा जीव थरथरला. तिने त्याला मिठी मारली, रडत म्हणाली, माफ कर रे माझ्या अंग्या, मी तुझं आयुष्य वाचवायला माझंच संपवलं. थोड्याच क्षणात भावाचा श्वास थांबला. समीक्षेचे डोळे मोठे झाले. ती किंचाळली, नको, माझ्या भावाला काही होऊ नको दे देवा. ती स्वतःलाही आवरू शकली नाही. तिच्या शरीरातही विषानं काम करायला सुरुवात केली. थोड्या वेळानं ती भावाच्या अंगावर कोसळली. घरात दोघांचा देह शांत पडलेले. देवळातील दिवा अजूनही मिणमिणत होता. त्या दिवशी गावात कुणाचंही दिवा लावण्याचं धाडस झालं नाही. भाऊबीजेच्या त्या सकाळी एक बहीण आणि तिचा लहान भाऊ दोघे कायमचे दूर गेले. या कथेतून आपल्याला फार मोठं आणि खोल शिकवण मिळते. रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं काही नसतं आणि भीती, समाजाचं ओझं किंवा चुकीच्या माणसांचा दबाव या गोष्टींनी आपलं मन जर गुलाम बनवलं तर आपण आपल्यातलंच मानवत्व संपवतो. समीक्षेच्या मनात प्रेमही होतं, पण त्या प्रेमावर भीतीचं सावट इतकं गडद झालं की तिनं भावावर हात उचलला. त्या निरागस, विश्वासू, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावावर. त्या क्षणी तिनं विचार केला की ही कृती योग्य आहे, पण खरं पाहता त्या क्षणी तिच्या आयुष्याचा शेवट झाला होता. जगता जगता ती आतून मरून गेली. या कथेचं मर्म असं सांगतं की एखादा चुकीचा निर्णय, तोही भावनांच्या आंधळेपणात घेतलेला, संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. प्रेमाने, संयमाने आणि विश्वासाने घेतलेले निर्णयच आयुष्य वाचवतात. राग, भीती आणि गैरसमज यातून घेतलेले निर्णय मात्र सगळं संपवून टाकतात. म्हणूनच कोणत्याही क्षणी अंधार जास्त वाटला तरी थांबावं, विचार करावा आणि आपल्या मनातल्या प्रकाशावर विश्वास ठेवावा. कारण प्रेम, क्षमा आणि सत्य हेच शेवटी माणसाला